सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड. मुंबईच्या राजकारणामध्ये सध्या सगळ्यात मोठी घडामोड घडत असतानाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा पहिला वहिला मुंबईत विजय. भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा हादरा. तर ठाकरे बंधूंनी मुंबईत खातं खोललं का? सविस्तर माहिती बघूया. कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल महानगरपालिका या वेगवेगळ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला जबरदस्त यश. बिनविरोध उमेदवार निवडून आल्यानंतर मुंबईकडे सगळ्यांचे लक्ष होते. आता मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठा एक आनंदी जल्लोष मिळालाय. तो देखील या सगळ्या महत्वाच्या नगरसेवकांच्या विजयाने. नेमकं काय घडतंय मुंबईत मित्रांनो? मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कुणाची हा मोठा प्रश्न समोर असतानाच आता मात्र मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड शिवसेनेच्या संदर्भामध्ये घडताना दिसू लागली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा शिंदे आणि भाजपला पहिला मोठा झटका मुंबईत बसलाय. तर ठाकरेंची ही सगळ्यात मोठी खेळी मात्र भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी अतिशय अवघड बनली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. यानंतर आज अर्जाची छाननी सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात मोठा झटका बसलाय तो शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला. ठाकरेंचा इथे विजय झाला असून मुंबईत ठाकरेंना आता फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त एवढ्याच जागांची गरज असल्याचं मुंबईतून चित्र आता स्पष्ट होऊ लागलंय. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 211, प्रभाग क्रमांक 212 यामध्ये शिंदे सेना आणि भाजपच्या उमेदवारांना निवडणुकीतून सगळ्यात मोठा झटका बसला असून इतरत्र देखील ठाकरेंची शिवसेना प्रचंड विजयाच्या दिशेनं सुरू झाल्याचं चित्र मुंबईतून निर्माण झालंय. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचा सगळ्यात मोठा चेहरा म्हणून राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं असतानाच मुंबईतून शिंदे गटाला सगळ्यात मोठं खिंडार पडल्याचं आपण पाहिलंय. काल संध्याकाळी मुंबईमध्ये शिंदे गटाला सगळ्यात मोठं खिंडार पडलं असून जवळजवळ 200 पदाधिकाऱ्यांनी शिंदेची साथ उघड सोडल्याचं सध्या मुंबईतून शिंदेंना जबरदस्त धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे सेनेला सगळ्यात मोठं खिंडार पडलं असून बड्या नेत्यासह 200 पदाधिकाऱ्यांनी शिंदेची साथ सोडल्याचं मुंबईतील मराठी बहुल भागात समजतंय. नगरसेवक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, असंख्य शाखा प्रमुख अशा जवळजवळ 200 पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेला मुंबईमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिंदे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिंदेंना मोठा धक्का असून गोरेगावच्या मुंबईच्या आसपासच्या प्रदेशातील 200 पेक्षा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. उमेदवारी आणि पदवाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंना 10 ते 12 वॉर्डामध्ये मुंबईत होऊ घातलाय असा थेट आरोप सध्या भाजपने केलाय. गणेश शिंदे आणि सोनल हडकर हे शिंदेगडाचे बडे नेते यांनी आता शिंदेंना सोडण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे पक्षाने नव्याने पदे घेणाऱ्यांना संधी दिली असून आम्ही मात्र गेली 15-15, 20-20 वर्ष सत्तेच्या ठिकाणी नसताना देखील सोबत राहिलो, मात्र आता आम्हाला पद वाढताना, नगरसेवकाची पद वाढताना आम्हाला दूर ठेवलं गेलं असं म्हणत नाराज झालेल्या विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांनी शिंदे सेनेला सोडण्याचा निर्णय घेतलाय. गणेश शिंदे, सोनल हडकर यांनी आपल्या सगळ्या पदांचे थेट राजीनामे देऊन 200 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. यामुळे शिंदेंना मुंबईत मोठा फटका बसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या 111 आणि 112 या दोन प्रभागामध्ये भाजपच्या आणि शिंदे गटाचे उमेदवारांना माघार घ्यावी लागली आहे. नवनवे तर त्यांना अर्जच भरता आला नाही. शेवटच्या अर्ज भरण्याच्या अगोदरच वेळ निघून गेल्याने आता भाजपचे आणि शिंदेचे उमेदवार प्रभाग क्रमांक 111, प्रभाग क्रमांक 112 या ठिकाणी नसल्यामुळे या भागात मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पारडं जड झालं असून इथे ठाकरेंचा आणि मनसेचा एक नगरसेवक निवडून आल्याचं आता सध्या जाहीर होत आहे. यामुळे मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली बाजू प्रचंडपणे मांडल्याचं, इथे आपला विजय घोषित केल्याचं चित्र सध्या तरी निर्माण झालंय. दुसरीकडे मित्रांनो, निवडणूक आयोगाचा मात्र खूप मोठा झटका बसलाय तो शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला.
नेमकं काय कारण ते देखील आपण पाहूया. निवडणुका दरम्यान राज्यभरातील एकूण जवळजवळ 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या विभागामध्ये बिनविरोध आलेल्या नगरसेवकांना जबरदस्त दणका बसला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत की उमेदवारांवरती दबाव, आमिष, जबरदस्ती करून ज्यांनी असं कृत्य केलंय त्यांची आता थेट आम्ही चौकशी करणार आहोत. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, असं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टपणे जाहीर केलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचे 14, शिंदे सेनेचे 6, पिंपरी चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या देखील भागामध्ये एक उमेदवार शिंदे सेनेचे आणि भाजपचे निवडून आल्यामध्ये राज्यात सगळीकडेच खळबळ उडाली होती. पैसे वाटून उमेदवारांना बिनविरोध केला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला आहे. मात्र आता याचा फटका शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला बसला असून या भागात मात्र निवडणूक होईल असा थेट इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. इथे मात्र ठाकरे बंधूंचा विजय होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण बिनविरोध जर पाहिले तर भाजपचे 45, शिवसेना शिंदे गटाचे 19, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 आणि इतरत्र उद्धव ठाकरेंचा एकही नाही, मनसेचा एकही नाही, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही नाही, असे उमेदवार कसे निवडून येऊ शकतात, कसे बिनविरोध होतात, याचा थेट पवित्रा सुप्रीम कोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आता आम्ही याला जाब विचारणार असं उद्धव ठाकरेंच्या आणि मनसेच्या वतीनं थेट त्यांना चॅलेंज दिलं असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता ही निवडणूक थेट सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचणार असल्याचं सध्या मनसेनं जाहीर केलंय. त्यामुळे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला देखील इथे जबरदस्त धक्का आहे. जिंकून देखील तिथे हारण्याची स्थिती निर्माण झाली असून तिथे मात्र खूप मोठं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दुसरीकडे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभांना मंजुरीसाठी अर्ज केले आहेत. मात्र प्रशासन अजूनही ठाकरे बंधूंना सभांसाठी मैदान द्यायला तयार नाही. मुंबई महानगरपालिका वेगवेगळे अधिकारी हे शासनाचे दलाल झाले आहेत असा आरोप थेट संजय राऊत यांनी केल्यामुळे सध्या आम्हाला कधी वेळ मिळते हे आता बघू असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता सत्ताधाऱ्यांनी हायजॅक केले का असा देखील थेट आरोप समोर येऊ लागला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंचे, मनसेचे आणि वेगवेगळ्या पक्षांचे देखील उमेदवारी अर्ज बाद होत असताना भाजपचा, शिंदेचा एकही उमेदवारी अर्ज बाद होत नाही. मग अशा प्रकारचं राजकारण काय चाललंय, काय शिजते पडदे पाठीमागे असा आरोप थेट उद्धव ठाकरेंनी केला आहे. परंतु याला जशास तसं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत असाही पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. मित्रांनो, या सगळ्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र मुंबईच्या राजकारणामध्ये 2 जागी खातं उघडल्याची चर्चा आहे. मात्र निवडणुकीनंतरच हे समजेल की कोण जिंकेल, उद्धव ठाकरे की भाजपा, राज ठाकरे की शिंदे. आता मात्र सध्या ठाकरेंच्या बाजूने मुंबईचं बिगुल वाजतंय आणि पुन्हा एकदा ठाकरे जिंकणार.